हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम बॅक टू माय चॅनल दीप्सवर्स. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर काल मी ते बाजरी, नागली आणि ज्वारी आणि गहू दळून आणलेले. तर काल काही जमलं नाही मला हे कोथिंबीर वडी करायला, मुटकुळे करायला. तर आता तेच करणार आहे. तर इथे मी दूध तापत ठेवलंय आणि इथे मी चहा करते आता आम्हाला. तर आता वाजले आहेत 9:30 आणि मग आधी मी मुटकुळे करून घेणार आहे. त्याच्यानंतर मग स्वयंपाकाचं बघेल काय करायचं. आणि विहान स्कूलला गेला आज. त्याला दिलं होतं मी फ्लॉवरची भाजी, पोळी आणि केक. तर तो गेलेला आहे. आता त्याला उद्याचेच दिवस त्याची स्कूल. नंतर मग त्याला 4-5 दिवस याच्या सुट्ट्या लागणार आहे आपल्या काय ख्रिसमसच्या. तर म्हणजे मला ताणच नाही. आणि आज वैभवला सुट्टी म्हणून मी आज थोडंसं आरामशीरच आवरलं. तर माझं सगळं आवरलं आहे. फक्त आता चहा पिऊन नंतर मी बाकीचं घरातलं झाडझूड बाकी फक्त तेवढं करेन. आणि आज आपलं डिशवॉशर पण येणार आहे संध्याकाळी, तर ते पण तुम्हाला दिसेलच नंतर. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता मी इथे चहा ठेवते आणि मग चहा झाला का बोलते. चला. तर इथे मी गव्हाच्या शेंगा करते आणि मस्त ज्वारीच्या भाकरी करणार आहे. तर स्वयंपाक झाला की मग नंतर मी मुटकुळे करणार आहे. तर इथे आता लसूण टाकला आहे. पटापट गव्हाच्या शेंगा करून घेते आणि ह्या साईडला गरम पाणी करत ठेवलं. आता पटापट भाकरी करून घेते. तर इथे मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे भाकरींसाठी. तर इथे मस्त पीठ मळून झालेलं आहे ज्वारीचं. आता पटापट भाकरी करून घेते. तर इथे मस्त भाकरी होत आहे छान. आणि मस्त गरम गरम खाणार. इथे भाजी पण तयार होते आणि भाकरी पण तयार होत आहे. आता त्या मस्त मी डायरेक्ट गॅसवर भाजली. तर बघू शकता कशी फुगेल मस्त भाकरी. तर इथे मस्त भाकरी आपली फुगते छान. आणि ज्वारीची भाकरी खाल्ली पाहिजे. खूप म्हणजे हेल्दी असते आणि जे वेट लॉस करत असतील ना त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे ज्वारीची भाकरी. तर मग ज्वारीची भाकरी खाल्लीच पाहिजे म्हणून मी नेहमी ज्वारी, बाजरी, नागली सगळं आणून ठेवते. तर इथे आपली पहिली भाकरी झालेली आहे. छान झालेली बघू शकता. किती मस्त फुगलेली आहे आणि मस्त झालेली आहे. तर आता ती मस्त मी ह्याच्यात ठेवून देते. भाकरी झालेली आहे. लोखंडी तवा पण आहे माझ्याकडे, पण मग तो खूप जड आहे ना म्हणून मग मी याच्याच करते. म्हणजे मला हँडल पण असं हातात धरायला. आणि तर इतक्यात आमचं जेवण झालं. इतकं छान भाकरी लागल्या मस्त गरम गरम. कंट्रोल झालं नाही. म्हटलं पटकन जेवण करून घेऊ आधी मग नंतर बोलू. आणि आता कियाराचं जेवण राहिलं. तिला जेवण देते
आणि त्याच्यानंतर मग मुटकुळे करायला घेते. तर चला आता पहिल्यांदा तिला जेवण देते आणि मग लगेच सुरू करू आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चला. तर आता इथे मी कोथिंबीर घेतली आहे. ती मस्त आता बारीक चिरून घेते. आता मुटकुळे करून घेते लवकरच. तर आधी इतका छान वास येतो गावठी कोथिंबीर. इथे मी कोथिंबीर मस्त कापून घेतलेली आहे. एवढी सारी मस्त किती ग्रीन दिसते बघू शकता. आणि इथे मी पीठ कोणते घेतले, तर मी इथे घेतले डाळीचं पीठ, इथे बाजरीचं पीठ, इथे ज्वारीचं पीठ, इथे नागलीचं पीठ आणि तांदळाचं पीठ. मल्टीग्रेन आटामध्ये मी करणार आहे सगळं. तर म्हणजे खूप पौष्टिक आणि मुलांसाठी. आता मुलं जास्त काही भाकरी खात नाही कोणते पीठ. त्यांना म्हणजे द्यायला पण डब्याला टिफिनला वगैरे तर आपण देऊ शकत नाही. तर हे मल्टीग्रेन केलं ना तर ते मस्त आवडीने पण खातात आणि पौष्टिक पण असतं आपल्या शरीरासाठी. आणि इथे मी खूप सारा लसूण कुटून घेतलेला आहे. खूप टाकायचं आहे लसूण, वरून खूप छान लागतो. तर मी म्हटलं आता याच्यात करून घेते सगळं हाताने मळण्यापेक्षा, म्हणजे एकजीव होईल. तर आता त्याच्यातच करते मी सगळं. आता कोथिंबीर टाकून घेते, पूर्ण कोथिंबीर भरून घेते त्याच्यात. आणि पीठ थोडं थोडं टाकणार, जसं आपल्याला लागेल तसं टाकायचं. आता याच्यामध्ये मी लसूण सगळं टाकून घेते. नंतर हळद टाकून घ्यायची आणि लाल तिखट टाकून घ्यायचं, जेवढं आपल्याला स्पायसी पाहिजे तेवढं. थोडं मी स्पायसीच बनवणार आहे, छान लागतं. तर इथे ओवा आणलेला आहे, आता क्रश करून टाकून द्यायचा आणि मीठ टाकून द्यायचं चवीनुसार. ते माझ्या अंदाजानेच करते. ते जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुमच्या अंदाजाने तुम्हाला वाटेल तेवढं मीठ किंवा हे पीठ कोणते ऍड करायचे ते तुम्ही करू शकता. आणि नागलीचं पीठ ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता. पण बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ टाकायचंच खूप पौष्टिक असतं. तर इथे मी आता थोडं थोडं टाकून घेते सगळे पीठ. बाजरीचं पीठ टाकते थोडंसं, ज्वारीचं पीठ, ज्वारीचं तेवढं टाकून घेते. नंतर नागलीचं थोडंसं टाकते, नंतर तेवढं टाकून घेते. बाजरीचं पीठ अजून टाकू थोडंसं आपण, आणि तांदळाचं आणि डाळीचं. तर आता मी सगळं मिक्स करून घेते पूर्ण, आणि अजून पीठ वाटलं तर अजून टाकू आपण. इथे झालेलं आहे पीठ. आता मी काढून सगळं एका याच्यात काढते आणि मग हाताने थोडंसं मळून घेऊ. तर चला सगळं काढून घेते आणि मग बोलते. पीठ मस्त हे झालेलं आहे, एकदम मऊ छान झालेलं आहे. आता मी इथे गरम पाणी करत ठेवलं आणि याच्यामध्ये थोडं तेल लावणार आणि मुटकुळे करणार. असं ब्रशने तेल लावून घ्यायचं. माझ्याकडे स्टीमर नाहीये, स्टीमर असतं ते तुमच्याकडे चांगलंच आहे. तर ह्या पद्धतीने मस्त तेल लावलेलं आहे आणि आता मुटकुळे करून घेते. तर मुटकुळे कसे करायचे, असं हे एवढं गोळा घ्यायचा आणि
असं ह्या पद्धतीने आणि ठेवून द्यायचे. जेवढे पुरतील तेवढे. बाकीचं पीठ मी ठेवून देईल. उद्या त्याचे पराठे करेल नाश्त्याला. आता जेवढे मुटकुळे बसतील ना त्याच्यात तेवढे करते, किंवा मग 2दा करावं लागतील मला. तर मी एवढेच ठेवते सध्या. तर छान झाले बघू शकता एकदम. आणि याच्यावर असं ठेवून द्यायचं आणि असं वरतून झाकून द्यायचं. मस्त होतील त्याच्यावरच वाफेने. आणि थोडंसं मीडियम फ्लेमवर ठेवायचं. आणि आता हे पीठ उरलंय ना, तर मी ते तसंच ठेवून देईल आणि उद्या पराठे किंवा मग परत मुटकुळे करून टाकेन. आणि आता हे मस्त झाले का संध्याकाळी मस्त अशी फ्राय करणार जेवणासोबत. खूपच छान लागतात. एवढा गोळा उरलेला आहे. मी जास्तच केला कारण मग कधी पण म्हणजे उकडू असे हे करून ठेवली तर खूप दिवस जातात. आणि पीठ पण करून ठेवलं ना असं, तर जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला पराठा करून खाता येतो. तर इथे आमचा विहान आलाय स्कूलमधून. तर इतक्यात आला तो बिचारा दमून जातो ना. तर इतक्यात आला आणि ते मुटकुळे ठेवलेले मी ते 10 मिनिट झाले. आता 10 मिनिटांनी बंद करेल गॅस आणि तुम्हाला दाखवते. आणि ते कसे चेक करायची, टूथपिक घ्यायची आणि ते टोचून बघायचे. जर त्याला आलं तर नाही शिजले, मग अजून थोडंसं 5-10 मिनिट ठेवायचं. आणि जर काहीच नाही आलं, क्लीन आली, तर म्हणजे झाले. तर आता 10 मिनिट अजून ठेवते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. चल आता आता विहानला काहीतरी जेवायला देते. हो ना, भूक लागली. तिला आता काहीतरी खाण्यासाठी देते. त्याचे कपडे चेंज आता करेल तो. हो ना, चालेल मग बोलते नंतर. तर आता आम्ही थोड्या वेळासाठी बाहेर चाललोय आणि तुम्हाला येऊन ते मुटकुळे कसे झाले ते दाखवतेच. तर विहान घरीच थांबणार आहे आणि कियारा आणि मी जाणार आहे. हो ना, तर थोडंसं काम आहे बाहेर म्हणून. कियाराने माझं स्वेटर घातलेलं आहे. असं दाखव कियारा, इकडे बघ. असं स्वेटर घातलं. मी पण स्वेटर घातला आता कारण 2-3 दिवसापासून खूपच थंडी आहे ना. आणि ऊन पण आहे बाहेर थोडंसं, पण खूप थंडी वाजते गाडीवर. तर असंच काम आहे थोडंसं. तर चला घरी आल्यावर मग बोलते. तर इतक्यात घरी आलो आम्ही आणि विहान मस्त बिचारा एकटाच बसला होता ना घरी. आणि कियारा आणि आता आपण मुटकुळे बघू किती मस्त झालेले आहे. आता टूथपिक एक दे, तर टूथपिक विहान त्याच्यावर इथे बघू शकता. मस्त मुटकुळे झालेले आहे. तुम्ही तसे पण खाऊ शकता किंवा मग फ्राय करून पण, शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता. तर वास इतका छान येते लसणाचा. आणि तर इथे बघू शकता आमचं डिशवॉशर आलेलं आहे. झालंय आज पार्सल. म्हणजे त्यांनी काल बोललेले पण ते आज आलेलं आहे. आणि आम्ही नव्हतो ना बाहेर गेलेलो तेव्हाच आलेलं होतं. तर खूप आम्ही एक्सायटेड आणि हॅपी आहे खूप, की मस्त आलेलं आहे डिशवॉशर आमचं. तर बघू शकता सॅमसंग डिशवॉशर. तर मी सॅमसंग कंपनीचा डिशवॉशर घेतलेला आहे. तर खूपच एक्सायटेड आहे. आणि कियारा आणि विहान तर नुसते आजूबाजू फिरत होते. त्यांना तर इतका आनंद होत होता की काय मध्ये. तर त्यांना एवढं माहिती नव्हतं की डिशवॉशर आहे हे असे तसे. पण त्यांना असं लहान मुलांना कसं गिफ्ट आलं की पार्सल किंवा गिफ्ट आलं की त्यांना खूप आनंद होतो ते बघण्यासाठी. तर तसंच ते नुसते आजूबाजू फिरत होते. लकीली वैभव पण होते सगळं ओपन करण्यासाठी, कारण मी असती एकटी तर मी काही केलं नसतं ते असल्याशिवाय. तर मस्त इथे ओपन करतोय आम्ही. तर खूपच हॅपी मी की डिशवॉशर आलं, कारण भांड्यांचा ताण वाचला माझा. आणि इथे विहान आणि कियाला लगेच आले काढण्यासाठी. त्यांना तर खूपच आनंद झाला होता. तर ते पण त्यांना पण अशी उत्सुकता लागली होती की काय आहे मध्ये.
तर असा एक बॉक्स असतो आणि त्याच्यानंतर मध्ये पण असं पॅकेजिंग असतं, छान पॅकेजिंग असतं यांचं. तर हे मी तुम्ही बघितलं असेल मी डिजिटल मॉल गंगापूर रोडचं आहे ना, तिथून घेतलेलं आहे डिशवॉशर. तर तिथं अवेलेबल नव्हतं त्यांनी तिकडून मागवलं. दुसरीकडे गोडाऊन वगैरे असेल तिथून मागवलं. तर खूपच हॅपी मी बघू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे ते स्टेनलेस स्टीलमध्ये आहे ते सगळं पूर्ण बॉडी. तर छान आहे. असं प्लास्टिक वगैरे अशी बॉडी नाही आहे त्याची. तर टॅन बघू शकता आमचं डिशवॉशर. किती छान. आय होप तुम्हाला पण आवडलं असेल माझं डिशवॉशर. तर अशा प्रकारे आहे आणि 13 प्लेसेसचं घेतलंय मी हे. म्हणजे भरपूर भांडे मावू शकता आणि इथे मागे त्याची वायर वगैरे कॉर्ड दिलेली आहे किंवा पाईप दिलेला आहे. तर ह्या प्रकारे आहे. खूपच मोठं आहे. तर बघू शकता किती छान आहे आणि ते मला वाटतं ओपन का होत नाही, तर ते साईडला टेप लावलेला होता ना, टेप म्हणजे त्यांचा पॅकेजिंगचा, तर तो वैभवने काढला आणि त्याच्यानंतर आम्ही डिशवॉशर ओपन केलं. तर आता बघू शकता मध्ये कसं असतं आणि किती छान बॉडी दिसते. बघू शकता एकदम ग्लॉसी स्टील आहे ते. तर इथे ओपन केलंय. तर अशा प्रकारे असतं डिशवॉशर. तर याच्यामध्ये पण सगळं फोम वगैरे ठेवलेला होता. म्हणजे काहीही खराबी नको व्हायला म्हणून सगळं मस्त पॅकेजिंग केलेलं आहे. तर ह्या प्रकारे 2 रॅक असतात त्याच्यामध्ये. ते नंतर तुम्हाला मी सांगेलच डिटेल्समध्ये की काय-काय असतं त्याच्यामध्ये. आय होप तुम्हाला आवडला असेल माझं डिशवॉशर. तर आता मुटकुळे मी इथे झाले थंड मस्त आणि इथे कापून घेतलेले आहेत. असे ह्या पद्धतीने. तर इथे मी 2च कापले आणि जेवणाच्या वेळेस करेलच. तर आता कंट्रोल होत नाही म्हणून मी आताच थोडेसे मस्त फ्राय करून खाणार. तर चला. हे तवा तापत ठेवला मी शॅलो फ्रायच करणार आहे. तर थोडंसं तेल टाकून घेते. चिमणी ऑन करून घेते म्हणजे तेल जास्त असं हे उडणार नाही इकडे तिकडे. आणि खिचडी पण रेडी आहे, ते दाखवते तुम्हाला नंतर. आता मस्त टाकले आणि आता आपण शॅलो फ्राय करून घेऊ. तर मी टाकले एवढेच टाकले आणि नंतर बाकीचे करेल. मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत मुटकुळे आपले. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. तर इथे आपले तयार आहे मुटकुळे. किती छान दिसतंय बघू शकता एकदम क्रिस्पी क्रिस्पी एकदम असा आवाज पण येतो असा. तर आमची मुटकुळे खाऊन झाले. इतके छान म्हणजे क्रिस्पी लागले, मस्त सगळ्यांना आवडले. तर वरती पण दिले आईंसाठी. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल किंवा आमचं डिशवॉशरचं अनबॉक्सिंग आवडलं असेल, आमचं डिशवॉशर आवडला असेल. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता ते इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ आहे तो येईलच नंतर किंवा डेमोचा व्हिडिओ तो मी टाकेलच नंतर. तर कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून कळवा. आणि इथेच मी व्हिडिओ एंड करते आणि कियारावरती गेली आजीसोबत. विहान मस्त एन्जॉय करतोय रे मुटकुळे आणि वैभव पण एन्जॉय करत आहे मस्त आणि माझे खाऊन झाले. आता जेवण तर काही करणार नाही. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.